तर आजपासून आपण आपल्या चॅनलवरती एक सिरीज चालू केली आहे. आज 9 तारीख आहे. पुढच्या 9 तारीखपर्यंत आपण अशा प्रकारची यूट्यूब थंबनेल बनवणार आहे. पुढचे 30 दिवस आपण थंबनेल बनवणार आहे, बिफोर आणि आफ्टर. तुम्ही बघू शकता इथं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपली फायनल आउटपुट आहे. अशा प्रकारचा आपण थंबनेल बनवणार आहे. तर सगळ्या लेयर्स ऑफ करू तुम्ही आणि सुरुवातीपासून चालू करूया. तर मला सर्वात आधी Pinterestवरनं बॅकग्राऊंड आवडलेलं होतं. तर हे बॅकग्राऊंड मी आहे तसं फोटोशॉपमध्ये घेतले. नंतर एक टेक्स्चर घेतले आपण. याचं ब्लेंडिंग मोड आपण कलर बनवून ठेवले, 100% ऑपोसिटी आहे. नंतर ना एक पार्टिकल घेतले आपण रेड कलरचं आणि ह्यानंतर एक लेवल लावले आपण. असं लेअर मास्क करून आपण जिथे जिथे ब्लॅक पार्ट पाहिजे तिथं आपण ठेवला. नंतर इथं Pinterestचा लोगो म्हणजे नाव लिहून घेतले. टेक्स्ट आहे इथं सगळ्या Pinterestचा लोगो आहे. टेक्स्ट लिहिले आपण. तर टेक्स्ट आहे आणि Pinterestचा लोगो आहे. नंतर जर व्हायब्रन्स मारले आपण टेक्स्टला. नंतर एक खाली पट्टी घेतली आपण, रेक्टँगल घेतले. त्याच्या आत आपण लिहिले अर्न मनी फ्रॉम मोबाईल. हे 2 टेक्स्ट आपण घेतल्या. इथं वरती लेअर बघू शकता तुम्ही. या लेअरमध्ये आपण सगळे घेतले. नंतर आपण मॉडेलचं पिक घेतला आपण. याद्वारे इन्हान्स करून घेतला याला. फोटो आपल्याला अपस्केल करून असं मिळालेला. तर आपण थोड्या याला डॉजन बर्न केले अशा प्रकारे. नंतर अनेक सॉलिड लेअर घेऊन लेअर मास्क करून जिथं जिथं आपल्याला पाहिजे असं ग्लो द्यायचा प्रयत्न केला, छोटासा असं आउटसाईडला. नंतर मी फोटो फिल्टर ॲड केला कलर मॅच होण्यासाठी. नंतर आपण हात घेतला, जे हातात आपण मोबाईल असं दाखवायचं होतं आपल्याला. सेम ह्या फोटोमध्ये आहे तशा प्रकारे आपल्याला करायचा होता. तर हात ॲड केला आहे. त्यानंतर Pinterestचा लोगो रेड कलरमध्ये. नंतर अर्निंग प्रूफ टाकली मी इथं. टोटल अर्निंग टेक्स्ट लिहिला आहे आणि जे आपली अर्निंग आहे नंबरमध्ये ते आपण इथे लिहिल्या. नंतर एक ग्रेडियंट दिले आपण खालनं. अशा प्रकारे ग्रेडियंट आपण दिला आहे. कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून आपण एक लेअर घेतलेली होती. ही फायनल आउटपुट होता. नंतर मी आता मागाशी ॲड केली ती ग्लोतून आता ॲड केले. तर ह्या लेअरला मी आता ऑफ करतो. नंतर चला ऑन करतो आणि तुम्हाला दाखवतो काय काय ॲड केलेत. कलर लुकअप ॲड केले याला आणि लेअर मास्क करून जिथं जिथं पाहिजे तिथे ते ॲड केले. काय नाही आहे लेअरमध्ये, मोकळी ब्लॅक लेअर आहे. नंतर अजून एक फायनल घेतला आपण. त्याला कन्वर्ट टू स्मार्ट अपडेट केलो आणि फायनल इफेक्ट त्याला मारलं. तर बघा आपण काय काय इफेक्ट मारले त्याला. कॉन्ट्रास्ट वाढवले, बाकी टेक्स्चर आणि क्लॅरिटी जरा वाढवल्या. एवढंच केले, बाकी काय नाही. आणि तेवढ्यातच म्हणजे एवढे इनान झाल्या. काय करत बसायचं नाही, सिम्पलमध्ये ठेवायचं, लवकरात लवकर आवरायचं. कमीत कमी एका तासाच्या आत हा थंबनेल बनवून आला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण एक कॉन्सेप्ट घेऊन तयार करायचं. नंतर आपला लोगो ॲड केला. तर अशा प्रकारचं आपली थंबनेल, यूट्यूब थंबनेल बिफोर आणि आफ्टर बनलेले आहे. तर कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.